नमस्कार. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. सर्वांनी एकसंघपणे काम करून वैभववाडीतील गावागावात पुन्हा शिवसेना उभी करूया, वैभव नाईक यांचे आवाहन. शिवसेनेत युवा वर्गाची चांगली फळी निर्माण करणे काळाची गरज. सुशांत नाईक. वैभववाडी तालुका शिवसेनेच्या वतीने वैभव नाईक यांचा जंगी सत्कार सोहळा संपन्न, त्याबद्दलची ही बातमी आहे. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. बातमी सविस्तर. शिवसेना संघटना अडचणीत असल्यामुळे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी मी स्वीकारली आहे. आपल्यासारख्या असंख्य निष्ठावंत शिवसैनिकांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज संघटना टिकून आहे. सत्तेसाठी काही जण आपल्यातून गेलेत, परंतु शिवसैनिक आणि सामान्य जनता आपल्या सोबत आहे. त्यांना विश्वास देण्याचे काम आपण सर्वांनी केले पाहिजे. सर्वांनी एकसंघपणे काम करून युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली वैभववाडीतील गावागावात पुन्हा एकदा शिवसेना उभी करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. ज्या ज्या ठिकाणी माझी गरज लागेल त्यावेळी जिल्हा प्रमुख म्हणून आपल्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणार आहे, असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख माझे आमदार वैभव नाईक यांनी वैभववाडी येथे बोलताना व्यक्त केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा प्रमुखपदी वैभव नाईक यांची निवड झाल्याबद्दल वैभववाडी तालुका शिवसेनेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिंदाबाद, बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, वैभव नाईक तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है आदी घोषणाने परिसर दणाणून गेला. शिवसेना जिल्हा प्रमुख, युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक म्हणाले, वैभव नाईक यांची जिल्हा प्रमुखपदी निवड झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत वैभववाडी मधील आपल्या निष्ठावंत उमेदवारांनी आलेली आमिषे जुगारून चांगली लढत दिली. आज विजय मिळाला नसला तरी उद्याच्या विजयासाठी आत्तापासूनच शिवसेना संघटना वाढवली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी मेहनत घेणे गरजेचे आहे. शिवसेनेत युवा वर्गाची चांगली फळी निर्माण केली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी वैभववाडी तालुका प्रमुख नंदू शिंदे, तालुका संघटक राजू रावराणे, तालुका संघटक गुलजार काजी, माजी तालुका प्रमुख अशोक रावराणे, सोशल मीडिया प्रमुख विठोबा गुरव, अनिल नराम, अनंत नांदलकर, दीपक चव्हाण, पंढरीनाथ सुर्वे, रवींद्र रावराणे, संतोष पाटील, मयूर सुर्वे, संतोष जाधव, रणजित रावराणे, प्रकाश धोंड, समीर लांजेकर, संदीप कोलते, प्राची कोलते, कल्याणी शिंदे, जगन्नाथ शिंदे, स्वप्नील रावराणे, सूर्यकांत परब, राजेश तावडे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे आमच्या बातमीपत्राचा प्रत्येक व्हिडिओ आपल्या मोबाईलवर येत जाईल. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. नमस्कार. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.